केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूरमधील निवासस्थानी गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। यावेळी नितीन गडकरी यांचं संपूर्ण कुटुंब, नातेवाईक तसंच मित्रपरिवार उपस्थित होता। तर सायंकाळच्या आरतीला नितीन गडकरी यांच्यासह त्यांचं सर्व कुटुंबीय उपस्थित असलेलं पाहायला मिळालं। तर गणेशोत्सवाच्या निमित्तानं ठाकरे कुटुंब एका फ्रेममध्ये पाहायला मिळाले। राज ठाकरेंच्या घरी 1.5 दिवसाच्या गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे। उद्धव ठाकरे सहकुटुंब शिवतीर्थ या निवासस्थानी आले होते। उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंच्या कुटुंबानं जिथं फोटो काढले ती जागाही अगदी अचूक निवडली होती। राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी जिथं कौटुंबिक फोटो काढला तिथं मागं भिंतीवर प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांच्या तसबिरी होत्या आणि त्या तसबिरींसमोर ठाकरे कुटुंबाच्या 3 पिढ्या उभ्या होत्या। या फोटोत अमित ठाकरे आणि आदित्य ठाकरे आहेत, तर शिवाय राज ठाकरे यांच्या मातोश्रीही पाहायला मिळतात। रश्मी ठाकरे आणि शर्मिला ठाकरेंच्या चेहऱ्यावरचा आनंद भाव खूप आहे। तर राज आणि उद्धव ठाकरेंचे मामा चंदूमामा ही फोटोत आहेत। राज ठाकरेंच्या भगिनी आणि त्यांची मुलं, राज ठाकरेंचे व्याही आणि अमित ठाकरेंचे सासरे डॉक्टर संजय बोरुडे आणि सासूही या फ्रेममध्ये दिसतात। तर गेल्या महिनाभरात ठाकरे बंधू दुसऱ्यांदा एकत्र आले। महिनाभरापूर्वी म्हणजे 27 जुलै 2025 रोजी राज ठाकरे मातोश्रीवर पोहोचले। उद्धव ठाकरेंच्या वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरेंनी मातोश्रीवर जाऊन शुभेच्छा दिल्या। तर आता गणेशोत्सवाच्या निमित्तानं उद्धव ठाकरे शिवतीर्थावर पोहोचले। तब्बल 2 दशकांनंतर उद्धव ठाकरे राज ठाकरेंच्या घरी पोहोचले। यावेळी उद्धव ठाकरेंनी सहकुटुंब गणरायाचं दर्शन घेतलं। तर राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं। गणेश गल्लीत जाऊन उद्धव ठाकरेंनी मुंबईच्या राजाचं दर्शन घेतलं। तर उद्धव ठाकरे, रश्मी सद्बुद्धी दिल्यानं ठाकरे बंधू एकत्र आल्याचं वक्तव्य मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलंय। या दोघांनी एकत्र राहावं, अशी सद्बुद्धी द्यावी अशी गणरायाकडे प्रार्थना करतो, असंही फडणवीसांनी म्हटलंय। तर नारायण राणेंनी मात्र ठाकरेंच्या भेटीवर निशाणा साधलेला। मला असं वाटतं की श्री गणेशाने सुबुद्धी दिली आहे, त्यामुळे भाऊ एकत्रित आहेत, ते एकत्रितच राहावेत, अशी सुबुद्धी त्यांना मिळत राहावी अशी गणेशाच्या चरणी प्रार्थना। सर, अख्ख्या महाराष्ट्रात असे किती बंधू एकत्र येत असतील, ते आले म्हणजे काय आहे? आम्ही आलो, आम्ही दरवर्षी येतो, त्याला मूर्त पाहत नाही देवाकडे यायला। देवेंद्र फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलं। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी जाऊन फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पाचं दर्शन घेतलेलं आहे। फडणवीस यांनी राज ठाकरेंच्या बाप्पाची मनोभावे पूजाही केली आहे। गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालेलं आहे। रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील जामगे येथील निवासस्थानी बाप्पाचं आगमन झालं। यावेळी विधिवत पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी कदम यांच्या निवासस्थानी मोठ्या आनंदाचं वातावरण आहे।
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी प्रथमच पुण्यातील निवासस्थानी गणपतीची प्राणप्रतिष्ठा केली आहे। एरवी ते मुंबई, सोलापूर अथवा दिल्ली निवासस्थानी गणपती बसवायचे। यंदा मात्र त्यांनी पुण्यातल्या घरी गणपती बसवले। शिंदेंनी सहकुटुंब बाप्पाची आरती केली। साताऱ्याच्या राजघराण्यात बाप्पा आलेले छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर पॅलेस या निवासस्थानी वाजत गाजत गणराय आले। उदयनराजे भोसले यांचे पुत्र छत्रपती वीर प्रतापराजे भोसले यांच्या हस्ते गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे। ओम शांती शांती ओम भवः स्वः महः। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार भास्कर जाधव यांच्या घरी बाप्पाचं आगमन झाले। जाधव यांच्या चिपळूण तालुक्यातील तुरंबव येथील निवासस्थानी बाप्पाची थाटामाटात प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। आमदार भास्कर जाधव यांनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा केली। चंद्रपूरचे आमदार किशोर जोरगेवार यांच्याकडे आज गणरायाचं उत्साहात आगमन झालं। आमदार जोरगेवार यांच्याकडे गेल्या 95 वर्षापासून गणपती बसवण्यात येतोय। आज सकाळी जोरगेवारांनी वाजत गाजत गणेशाची मूर्ती घरी आणली आणि त्यानंतर घरी गणेशाची मनोभावे स्थापना करण्यात आली। यावेळी सर्व जोरगेवार कुटुंबीय मोठ्या उत्साहात गणपतीच्या पूजेत सामील झालं होतं। त्यांनी जनतेला महाराष्ट्राचा राज्योत्सव गणेशोत्सवाच्या शुभकामना दिल्या। सर्व जनतेला महाराष्ट्राचा राज्योत्सव, लोकोत्सव, गणेश उत्सवाच्या शुभकामना। भगवान गणेश हे बुद्धीचं, शक्तीचं प्रतीक आहे आणि महाराष्ट्रातला हा उत्सव या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी राज्य उत्सव म्हणून जाहीर केलेला आहे। भगवान गणेशाला प्रार्थना आहे की महाराष्ट्राला सुख समृद्धी व प्रगतीच्या मार्गावर जाऊ दे, सोबतच जनतेला धन धान्य सुख समृद्धी व चांगलं उत्तम आरोग्य लाभू दे। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी येथील निवासस्थानी गणरायाची स्थापना झाली। यावेळी चंद्रशेखर बावनकुळेंनी सहकुटुंब गणरायाचं पूजन केलं। राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडीतील निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं। मंत्री आदिती तटकरे, माजी आमदार अनिते तटकरे यांच्यासह सर्व कुटुंबियांनी गणरायाची मनोभावे पूजा केली। पुढील वर्षात मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग सुसज्ज करण्याचा संकल्प खासदार सुनील तटकरेंनी यावेळी केला। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे यांच्या मुक्ताईनगरच्या घरीही गणरायाचं आगमन झालं। एकनाथ खडसेंनी सपत्नीक गणरायाची विधिवत पूजा केली, तर रक्षा खडसे यांच्या कोथळी इथल्या घरीही गणरायाचं आगमन झालंय। राज्यातील जनतेला सुख समृद्धी मिळावी आणि शेतकऱ्यांना सुगीचे दिवस येवोत असं साकडं यावेळी त्यांनी गणरायाला घातलं। काँग्रेस गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या यशवंत निवासस्थानी गणरायाचं वाजत गाजत आगमन झालंय। यावेळी डॉक्टर वाय पाटील समूहाचे अध्यक्ष डॉक्टर संजय पाटील, माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्यासह कुटुंबातील सदस्य उपस्थित होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्याही घरी गणरायाचं आगमन झालं। पारंपरिक वाद्य, टाळ, मृदुंग आणि भजनाच्या गजरात गणेशाची भव्य मिरवणूक काढण्यात आली। यानंतर विधिवत पूजा अर्चा करून श्री गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली। बाप्पा विराजमान होत आहे। मराठी कलाकार कलाधिपतीच्या भक्तीत लीन झालेत। अभिनेता गोविंदाच्या घरीही बाप्पाचं आगमन झाले। गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा यांनी गणरायाची आरती करून बाप्पाला विराजमान केले। गणपति बाप्पा मोरिया, मंगल मूर्ति मोरिया। मुझे तो इतना एक्साइटमेंट है इस बार क्योंकि मेरा बेटा गणपति लेके आया है। इस तरह मेरी मदर सास ने जब गोविंदा बड़े हो रहे थे, मतलब करियर वाइज में, तब उन्होंने प्रथा रखा था, हमारे ऑफिस में गणपति बैठते थे। और यशवर्धन का नेक्स्ट मंथ पिक्चर का शूटिंग स्टार्ट हो रहा है, तो मैंने बोला इस साल मेरा बेटा लेके आएगा, क्योंकि मैं चाहती हूँ कि यशवर्धन गोविंदा की तरह खूब नाम, इज्जत, शोहरत कमाए, सबका प्यार कमाए। इसलिए मैंने इस बार यश के हाथ से स्थापना कराया। और मेरे गणेश जी भी बाल स्वरूप है, जैसे जैसे यश बढ़ेगा वैसे वैसे उनका उम्र भी बढ़ता रहेगा। अभिनेता विवेक सांगळेच्या बाप्पाचं जल्लोषात स्वागत झाले।
सांगळे कुटुंबात बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी मनोभावे बाप्पाची पूजा करण्यात आली। अभिनेत्री रुपाली भोसलेच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय। वाजत गाजत मोठ्या थाटामाटात बाप्पाचं आगमन झालंय। भोसले कुटुंबाकडून मोठ्या भक्तिभावानं बाप्पाची पूजा अर्चना करण्यात आली। गणेशोत्सवानिमित्त झी 24 तास सर्व प्रेक्षकांसाठी एक खास भेट घेऊन आलाय। या गणेशोत्सवात तुम्हाला घरबसल्या बक्षिसं जिंकण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे। गणेशोत्सवानिमित्त झी 24 तासनं विविध स्पर्धा आयोजित केल्यात। यात पुरुष उखाणा स्पर्धा, घरगुती गणपती स्पर्धा असणार आहेत। या स्पर्धांमध्ये सहभाग घेऊन तुम्ही बक्षिसांची लयलूट करू शकता। तर वाट कसली बघताय? तुम्ही या स्पर्धांमध्ये सहभागी होऊन घरबसल्या जिंका आकर्षक बक्षिसं। बाप्पाची स्वारी येणार घरी, करा तयारी बक्षिसं जिंकायची। यंदाचा गणेशोत्सव होणार खास, कारण बक्षिसांची बरसात करणार झी 24 तास। झी 24 तास आयोजित गणेशोत्सव विशेष स्पर्धांमध्ये भाग घ्या आणि जिंका आकर्षक बक्षिसं। स्पर्धा क्रमांक 1, पुरुषांसाठी उखाणा स्पर्धा। यंदा बायका नव्हे तर पुरुष घेणार उखाणा। 10 विजेत्यांना मिळणार पानेरीकडून गिफ्ट व्हाउचर आणि त्यासोबतच आयलिफ मधुबनकडून फूड व्हाउचर। स्पर्धा क्रमांक 2, घरगुती गणपती स्पर्धा। त्यासाठी तुम्ही पाठवा तुमच्या बाप्पाचं सुंदर डेकोरेशन। दररोज 3 विजेत्यांना मिळणार जयपानकडून गिफ्ट हॅम्पर। या स्पर्धांमध्ये सहभागी होण्यासाठी तुम्ही पाठवा तुमच्या एंट्रीज खालच्या क्रमांकावर। चला तर मग बोला गणपती बाप्पा मोरया। झी 24 तासच्या स्पर्धांमध्ये सहभागी होऊया।